सकाळी 6:30 वाजता दर्शन झाले मस्तपैकी। सकाळच्या प्रहरी मेन म्हणजे जेव्हा दिवस उगवला होता त्यावेळेस आपलं दर्शन झालंय। आपला जन्म सार्थकी झाला मित्रांनो, बोला जय श्रीराम जय श्रीराम। जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर। आणि आपण आलो आज अयोध्या येथे। होय, 550 वर्षानंतर आपण आज प्रभू श्रीरामांच्या चरणी विलीन नतमस्तक होण्यासाठी जातोय। सकाळचे 5 वाजलेत, इथं जरा बाहेर अंधार आहे। इथं आपण रिक्षा वगैरे बघूया, रिक्षामध्ये जाऊन डायरेक्ट तिकडे जाऊया। सगळ्या लवकर उठलो होतो कारण गर्दी असणार आहे आणि आज आहे शनिवार। तर आता इथून डायरेक्ट मंदिरात जायचं आहे। मंदिरात तर तिथं हे नाही आहे, म्हणजे नाही जास्त गर्दी असणार आहे कारण आज शनिवार आहे। तिथं मुख दर्शन आहे। तर झालं आता मंदिराकडे जाऊया। तसं तर आपण 1 महिन्यापासून प्लॅन करत होतो की आपल्याला बाई कुंभमेळ्याला जायचे प्लस राम मंदिर बघायला जायचं। पण अचानक त्या अमित भाऊचा फोन आला आणि एका कॉलवर डायरेक्ट बॅग भरून डायरेक्ट तयार, नारळ वगैरे फोडला, गाडी टाकी फुल केली आणि सरळ आपण निघालो अयोध्येला। जाताना आपण समृद्धी महामार्ग गेलो तर सकाळी जाताना सूर्योदय असला कडक दिसत होता, विषय पंपर होता। तिथून आपण नागपूरहून डायरेक्ट एम पी क्रॉस केलं की डायरेक्ट आपण एंट्री करतो UP मध्ये। आता तिथे गेल्यानंतर आपण काय बघणार, तर पहिले गेलं ते शरयू घाटावरती जायचं, इथं आंघोळ वगैरे करायचा आणि जिथं काही ना त्यांना हा महाल दिला होता तिथे जाऊ बघू शकता। आणि तिथून गेल्यानंतर तुम्ही पहिले तर हनुमानगडी किंवा डायरेक्ट राम मंदिरात प्रवेश करू शकता। कुंभमेळ्यामध्ये स्नान करून आपण पलायन केलं वाराणसीला, घाट वगैरे पूर्ण पाहिले आणि मेन म्हणजे काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं। असं म्हणतात की तुमचं सगळं काय असेल ते पापून इथं मोजलं जातं। आणि तिथून आपण प्रवासाला डायरेक्ट नेपाळला जाऊन पशुपतीनाथचं दर्शन घेतलं, गंगा आरती पाहिली आणि तिथून रिटर्न आपला प्रवास सुरू झाला राम मंदिराकडे। तर मित्रांनो, तुम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी काही जास्त वन फिरायची गरज लागत नाही। तुम्ही इथं चौकात आला ना, तिथं तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा दिसतील, 50 रुपये पर पर्सन घेतात। 200 रुपयात आपण डायरेक्ट मंदिराकडे पोहोचतो। आपल्यापासून कमीत कमी 2-3 किलोमीटर अंतर आहे। तर चला आता अंधारात जय श्रीराम। चला आता आपलं प्रभू श्रीरामांच्या चरणी आपल्याला नतमस्तक होण्यासाठी जायचे। पुण्यावरून 1500 किलोमीटर अंतर भरतं अयोध्येचं। तुम्ही येताय तर डायरेक्ट अयोध्या स्टेशनला येऊ शकता आणि इथं राहायचं तर 1000 ते 1500 दरम्यान तुम्हाला रूम भेटू शकते। इथलं जेवण पण एकदम साधं सोपं आहे, आपल्या पोटाला पचन असं तुम्ही इथं जेवण करू शकता आणि 2 दिवस व्यवस्थित फिरू शकता पूर्ण परिसर। इथं पण गर्दीच आहे, जिकडे जाईन तिकडे गर्दी आहे। रेड लाईट दिसते जरा इथं, रेड गर्दी जास्त आहे। हा गर्दी आहे काका बोला। कुठून इथून तुम्हाला चला जावं लागेल कारण इथून पुढे रिक्षा वगैरे काय जात नाही। त्या पाठीमागच ते आपलं रेल्वे स्टेशन आहे आणि इथून तुम्हाला अशा इलेक्ट्रिक रिक्षा भेटतील। त्या इलेक्ट्रिक रिक्षाने तुम्ही येऊ शकता। प्रत्येक 150 रुपये घेते ती आणि हे समोर दिसणार तुम्हाला अयोध्या धाम रेल्वे स्टेशन आहे। डायरेक्ट पुण्यावरून तुम्हाला ट्रेन आहे येण्यासाठी। तर तुम्ही स्वतःच्या बाईकनं वगैरे येऊ शकता किंवा रेल्वे 100 रुपये विमानानं म्हटलं तरी डायरेक्ट लखनौला तुम्हाला फ्लाईट आहे, तिकडून येऊ शकता। जसं तुम्हाला जमलं तर तुम्ही येऊ शकता इकडं। 3 लाईन हे तुम्ही बघता हे आहे अयोध्याचं रेल्वे स्टेशन। इथून तुम्ही उतरून तुम्हाला एक 5 मिनिटाच्या चलत जाऊ शकता इथून तुम्ही। आता आम्ही पण चालतच निघालो कारण इथून पुढे बस वगैरे काही म्हणजे ॲटो वगैरे काही जात नाहीत। आणि तुम्ही बघताय सकाळ किती फुल गर्दी आहे कारण गर्दी तर जास्त आज शनिवार आहे। एवढी गर्दी असण्याचं कारण म्हणजे आपण जे आलो होतो कुंभमेळ्याच्या वेळी, जेणेकरून इथं त्याच्यामुळेच एवढी तुम्हाला गर्दी दिसते। जर तुम्ही बाकी वेळेस झाली तर एवढी गर्दी तुम्हाला पाहायला भेटणार नाही। मेन गेटमधून एंट्री केली की तुम्हाला पुढं चप्पल स्टँड दिसेल, तिथं 1 रुपया न देता तुम्ही तिथं तुमचा चप्पल शूज असेल ते ठेवू शकता आणि पुढून तिथं आतमध्ये जाण्यासाठी एंट्री करू शकता। हाय मंडळी, आम्ही आलोय डायरेक्ट सकाळ दर्शन दिसणार आहे कारण पाठीमागं तुम्ही सूर्य उगवताना दिसतोय, एकदम सोनेरी असं वातावरण झालंय। सूर्य उगवतानाचा क्षण आहे तो। आणि इथं समोर हे बघा हे गेट आहे, इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। आणि आज शनिवार असल्यामुळे गर्दी तरी जास्त आहे।
अखेर 550 वर्षानंतर तो क्षण आलेला आहे. आपण राम जन्मभूमी इथं आलेलो आहोत. कारण कित्येक लोकांनी याच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, तर त्यांचं बलिदान सार्थक झालं आहे. तर आपण आज राम मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती डोळ्यानं पाहणार आहोत. तो क्षण एक अविस्मरणीय क्षण असेल आपल्या जीवनातला. आपण सकाळी एवढ्या लवकर आलो आहोत, एक 5-6 वाजलेले आहेत, तरीसुद्धा सकाळी एवढी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि इथं सगळं आतमध्ये कशा प्रकारे मंदिर बांधलं आहे आणि समोरच आपल्याला थोड्या वेळात प्रभू श्रीरामांची मूर्तीचं दर्शन होईल. पण इथं कॅमेराला थोडासा अडचण येत असल्यामुळे इथं जास्त शूट करून देत नाहीत आपल्याला. तर समोर तुम्ही पाहू शकता प्रभू श्रीरामांची मूर्ती तुम्हाला दिसत असेल. प्रभू श्रीरामांचे दर्शन करून आपण बाहेर येतो आणि हा आहे बाहेरचा परिसर. तुम्ही पाहू शकता सकाळचं दृश्य किती सुंदर दिसत आहे आणि सूर्योदय झालेला आहे आणि इथं सगळे लोक फोटो वगैरे काढत आहे. आणि आहे मेन मंदिर, अजून त्याचं काम चालूच आहे. ते सगळं तुम्ही पाहू शकता. मंदिराचं जे काय काय लागणाऱ्या वस्तू आहेत ते इथे ठेवलेल्या आहेत आणि अजूनही काम चालूच आहे. प्रसाद वाटप चालू आहे. जय श्रीराम दादा, अजून एक ना, धन्यवाद. आपण डबल प्रसाद घेतलाय कारण घरी पण न्यायचं आपल्याला. तर आपलं अशा प्रकारे सकाळी 6:30 वाजता दर्शन झाले मस्तपैकी. सकाळच्या प्रहरी मेन म्हणजे जेव्हा दिवस उगवला होता त्यावेळेस आपलं दर्शन झालंय. आपला जन्म सार्थकी झाला मित्रांनो. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभू श्रीरामांचं दर्शन झाल्यानंतर तिथून आपण जातो हनुमानगडीकडे. तर हा हनुमानगडीकडे जाणारा रस्ता आहे. सकाळ आपल्याला लवकर दर्शन झालं सकाळच्या प्रहरी. आता लवकरात लवकर आपण हनुमानगडीकडे जाऊन तिथलं दर्शन करायचं आणि त्याच्यानंतर आपला घराकडचा प्रवास सुरू होणार आहे. तर आता तिकडे जाऊया. तुम्ही इथं आलेत ना, तुम्हाला इथं जर काही गोष्टी वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्ही तसं घेऊ शकता. आणि प्रसाद तुम्हाला 100 रुपयामध्ये 2 डबे भेटतात. जो प्रभू राम श्रीराम यांचा इथला जो पवित्र या ठिकाणचा प्रसाद आहे, महाप्रसाद, तो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर आपण जातो हनुमानगडीकडे. तर तो हाच रस्ता आहे. एवढा खचाखच भरला आहे कारण आता हा आहे कुंभमेळ्याचं आलेले जे सगळे लोक आहेत ते सगळे आलेले आहेत. आणि इथून तुम्ही परिसर समोरचा बघू शकता, जो रस्ता आहे तिथं पुढं आपण जाऊ शकता. इथून आपलं दर्शन झालं की आपण डायरेक्ट मोकळा होतो आणि इथून आपण जाणार परत मग वाराणसीला. त्याचा पण पुढचा व्लॉग येणारच आहे. आधी पहिलं आपण इथं जाऊया, दर्शन घेऊया हनुमानगडीचं आणि तिथून आपल्या गाडीकडे जाऊया.
गावाला आम्हाला लुटायला लागला होता 400 रुपयाला, पण आम्ही किती कडू भाई आम्हाला माहिती आहे. इकडे दर्शनला आलो आम्हाला लुटत का तुम्ही साले, इकडे योगी बॅनवाले लुट टाकले. तर जास्तीत जास्त बार्गेनिंग करा. आता ह्या काकाला 100 रुपयात घेतला आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत, तिथून अजून एक जण घ्यायचं अर्ध्या रस्ते 100 रुपये 200 रुपयात काम तमाम, कारण इथून कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 किलोमीटर. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून आपला प्रवास सुरू झाला वाराणसीसाठी. तर दुसरा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला जय श्रीराम.